नमस्कार मंडळी. विनोदाच्या ताज्या टवटवीत फुलांचे हार माळून हास्याची आरास मांडायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा हास्य सोहळा. मंडळी, लग्न घटिका समीप आली आहे. वधूवर एकमेकांना हार घालण्यासाठी सज्ज आहेत. चला तर मग जाऊया लग्न मंडपात, जिथे उपस्थित आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन, गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कॉमेडीसाठीचा राखीव गडी विराज जगताप आणि कोकण कोहिनूर ओमकार भोजने. ओ ओ ओ मागे ओ. हॅलो. हो 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 मी वनिताचा बाबा भोजने बोलतोय. हां, काय सांगता? नाही नाही, सगळं मान्य आहे, पण हे नक्की आहे ना? ओके 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 मी तुम्हाला कॉल करतो. हो चालेल चालेल. चला मुलीचे बाबा, झालं का? हो. हा, लावायचं ना लग्न. हो, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा 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 थांबा. वनिता जरा इकडे ये ना. एकच मिनिट जरा. अहो, लग्न लावायचंय मला, लग्न आहे अजून. नाही मान्य गुरुजी, एकच मिनिट एक मिनिट. वनिता, अगं असं असं झालंय. तसं करा. एक मिनिट गौरवजी, इकडे येता का? काय झालं? थोडं महत्वाचं बोलायचं होतं. ओ बाबा, हां? तुमच्या मुलीसोबत माझं लग्न होतंय. ह्या क्षणाला ते जास्त महत्वाचं आहे. हो आहे ते महत्वाचं आहेच, हां? पण प्लीज या ना जरा. हां? या ना जरा. जरा हार घालतो ना मग. नाही नाही, थांबा. हार नको. जरा जरा प्लीज इकडे या, प्लीज. ठीक आहे. गुरुजी जरा हे. हां. काय झालंय गौरवजी? हां. म्हणजे माझी मुलगी वनिता, हां. हिचं ना आधी एका मुलाशी लग्न ठरलं होतं. हां. श्रीमंत, हां. गडगंज संपत्ती असलेलं ते घराणं होतं. हां. पण अचानक मुलाने नकार दिला. ओके. पण आता की नाही, त्या मुलाच्या बापाचा फोन आला. हां. मुलगा अचानक लग्नासाठी तयार झालाय. मग मी काय करू? जा ना इथून. जा म्हणजे? जा म्हणजे निघून जा ना इथून. कुठं जाऊ? कुठेही जा, कुठेही जा. म्हणजे ताडोबा अभयारण्य उत्तम, किंवा अरुणाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे अगदीच, नाही तर नाही का इकडे नाही तिकडे लातूरला जा ना. एक मिनिट, पण मी का लातूरला जाऊ? नका जाऊ. हां. बीडलाच थांबा, काही हरकत नाही. अरे अरे, पण मी जाऊ का? माझं लग्न आहे, मी का जायचं? नाही नाही, ऐका गौरवजी, समजून घ्या तुम्ही. हे बघा, माझ्या वनिताचं जर त्या मुलाशी लग्न झालं ना तर खूप म्हणजे माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. अरे पण बाबा, तुमच्या नाही नाही नाही, गौरवजी समजून घ्या. गौरवजी, अहो स्वर्ग सुद्धा एक बोट ठेंगणं होईल माझ्या लेकीला. हे काय ढगावर राहणार आहे? जरा उभं राहता प्लीज. एक पंच आत्ताच मेलाय, श्रद्धांजली देऊया. गौरवजी, या इकडे. नाही, इकडे थांबा. का? काय झालंय, ह्या अशा पडलेल्या पंच सारखं माझ्या मुलीचं आयुष्य धुळीत मिळवू नका प्लीज. ओ बाबा. बाबा बाबा, तुम्ही तरी समजून सांगा ना प्लीज. नाही नाही, एक मिनिट, तुम्हाला कळतं तुम्ही काय बोलताय ते? काय? हा, अरे माझं वनिता, सांग तुझ्या बाबांना काय बोलतायत बघ. नाही बाबा, बरोबर बोलतायत. ए, ते खूप श्रीमंत आहेत. अरे, त्यांचं स्वतःचं हेलिकॉप्टर आहे. गता 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 गता. मी काय करू? त्यांचं हेलिकॉप्टर, तर मी काय करू? माझं लग्न याच्यासोबत होणार आहे ना यार. असं नको करू यार वनिता, यार प्लीज यार, आम्ही लय खर्च केला यार वनिता. गौरव, ऐक ना. हा. माझा जो होणारा नवरा आहे ना, हा? सगळं खर्च भरून देईल. हो. प्लीज, तू प्लीज जा ना.
अरे प्रश्न पैशाचा नाहीये, माझे सगळे नातेवाईक आलेत रे, त्यांना परत कसं वाटेल ते सांगा बरं का. अहो त्यात काय एक मिनिट गुरुजी जरा माईक देता का ऐका ना. हां म्हणजे माझी मुलगी वनिता आणि गौरवजी. गौरवजी ऐकताय ना. तर या दोघांचं लग्न होणार होतं, पण आता माझ्या मुलीचं म्हणजे वनिताचं गौरवऐवजी दुसऱ्या कोणाशी लग्न होत आहे. पण तुम्हाला पूर्ण जेवण मिळेल, चालेल ना. चालेल. काय नातेवाईक आहेत माझे, फक्त जेवणासाठी चालेल बोलतायत हे माझे नातेवाईक. अरे हे तुम्हाला ना यार, काय तुम्हाला यार, ओ बाबा तुम्ही बोला ना काहीतरी, काय करू मी आता सांगा तुम्हीच. बेटा मी बासुंदी चाखून आलो, एक नंबर बासुंदी आहे. तुला सांगतो तू जा इथून. जायतून हो बासुंदीसाठी हो कळते तुम्हाला. बाबा लक्षात ठेवा, अरे माझं लग्न मोडतं याचं दुःख कुणालाच होत नाहीये. हा? अरे काय फॅमिली आहे यार, अरे काय, अरे वनी तयारी जवळजवळ फसवणूक काय वनी तयारी. नाही ऐका ना गौरवजी, तुम्ही जा ना इथून. अरे जाणं काय जाणं, लग्न आहे माझं, कुठं जाऊ मी ते तर सांगा मला. आपण असं काय करताय, काय अडतंय. आता तुमच्या नातेवाईकांनी सुद्धा मान्य केलंय ना. अरे बाबा पण आम्ही 1000 पत्रिका छापल्या, त्याचं काय करायचं. अहो त्या पत्रिकांचं काय घेऊन बसलायत. एक मिनिट ऐका ना. हा तुमच्याकडे पेन आहे. पत्रिकेत थोडी दुरुस्ती नाही म्हणजे गौरव मोरेचं नाव त्याचं ऐका तरी पाहिलं. ऍक्च्युली गौरव मोरेचं नाव खोडून तिथे एक बाण लिहून असं वरती, अक्षरशः गदगदायला झालंय मला. आज तेही गोंधळतील की नेमकं कुणाला पुन्हा गाडगी द्यावं. वा वा हे बघा गौरवजी, सगळ्यांना सगळं मान्य आहे, तुम्ही प्लीज जा इथून. यांना काहीच वाटत नाही माझं लग्न मोडतंय, तर यांना काहीच वाटत नाही. हे खुश आहेत सगळे. हे वनिता यार काय आहे, जवळजवळ सगळी फसवणूक आहे वनिता यार. आता मी काय करू सांग. गौरव, प्रॅक्टिकली आता मी तुझ्याशी लग्न केलं, हा. पण माझ्या मनात आधीचाच मुलगा असेल तर आपला संसार सुखाचा होईल का? अरे वने पण आता आपलं लग्न आहे ना यार. अरे, तुला चांगला जोडीदार मिळेल ना. हो गौरवजी हो. ऐका एक गुरुजी हे घ्या तुमच्याकडे. ऐका म्हणजे तुम्हाला चांगला जोडीदार मिळवून देण्याची जबाबदारी माझी. नाही ऐका गौरवजी, ऐका प्लीज. माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवा प्लीज. बाबा तुम्ही तरी तुमच्या मुलाला समजवा प्लीज. प्लीज बाबा. मी बोलतो बेटा तू जा. कोण आहात तुम्ही? मला जा म्हणताय, कोण आहे तुम्ही? तुझा बाप. मग तुम्ही इथं थांबून काय करणार आहे? मी बासुंदी खाऊन येईन. नका एवढी खाऊ, सकाळी ढंगाळी लागल. हा? अहो, तुम्हाला कळतंय का तुमच्या मुलाचं लग्न मोडतंय. बाबा हमराज पिक्चर मध्ये अक्षय खन्ना, जागे व्हा. हॅलो हो वनिताचे बाबा भोजनेच बोलतोय. हां हां म्हणजे अहो पण असं कसं. नाही पण आता अचानक नकार कसा देतोय मुलगा. हो नाही पण प्रेयसी अचानक आली म्हणजे. अहो मी इथे होणारं लग्न, माझ्या मुलीचं होणारं लग्न मोडून तुमच्या आशेवर बसलोय. नाही ऐका वने इकडे बेटा. आता तसं झालंय. बाबा असं करा. मस्करी. आई शपथ डोळ्यात पाणी आलं. गुरुजी हे द्या तुमचं. हॅलो ऐका. हा तुमच्याकडे पेन आहे. आता जी पत्रिकेत दुरुस्ती केली ना, गौरव मोरेचं नाव खोडलं ते पुन्हा. गुरुजी ऐका. किती करतायत? नाही ॲक्च्युली गुरुजी हे धरा तुमचं. नाही ॲक्च्युली आम्ही चेष्टा करत होतो, आम्ही मस्करी करत होतो. अहो होणारं लग्न असं कोणी मोडतं का? हां आम्ही
थट्टा केली. थट्टा मला आवडली नाही. बघ बघ. गौरव, मी तुझ्याशिवाय कुणाचा विचार करू शकेन का? अरे पण हे बरोबर नाही असं कसं तुझ्या बाबाला सांगा परत अशी मस्करी करू नको. नाही अजिबात नाही. मला क्षमा करा. मला क्षमा करा. बाबा बाबा मी माफी मागतो. तुम्ही समजावा तुमच्या मुलाला. मी समजवतो. हो, या. बेटा, नाती ही वरती ठरवलेली असतात. त्याला तू मी आपण कोणी बदलू शकत नाही. पण बाबा माझं लग्न मोडतंय, लोक काय बोलतील माझ्याबद्दल? तुझ्याबद्दल लोकांनी बोलावं एवढा मोठा नाहीयेस तू. आणि तसेही हे सगळे तुझ्या पाठीमागून तुझ्याबद्दल वाईटच बोलतात. पण बाबा माझं लग्न. अरे पण कळतंय का, आता मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशीच करून गौरवजींशीच करून देतोय. गौरवजी, अहो एक वेळ मला इंग्लंडचा कोइंबतूर हिरा सापडेल, पण तुमच्यासारखा जावई शोधून सापडणार नाही. बाबा इंग्लंडला कोहिनूर आहे, कोइंबतूर आपल्याकडे तमिळनाडू मध्ये आहे. हा पुन्हा प्लीज अशी मस्करी करू नका. नाही. एकदा लग्न करू नका ना. हा प्लीज. तुम्ही हे जे करताय ना असं वाटतं. या ना. चला या या या. गुरुजी घ्या. या. अरे गुरुजी पण आहेत आपल्यात. आहेत ना? हो, हो, हो. चला मुलीचे बाबा तयार का? हा घ्यायचं ना. हो. शुभ मुहूर्त सावधान तदैव लग्नं सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते ग्रीयुगं स्मरामि. गुरुजी. होऊ दे शुभ लग्न. वने एक मिनिट थांबा. मी आलो. तुम्ही आलात? मला माहित होतं तुम्ही आलात. बाबा असं करूया. हो, मी पण तोच विचार करत होतो. ते आले. गौरवजी, जा ना इथून. हे काय जाण्यातून म्हणजे? म्हणजे नष्ट व्हा ना इथून. हे काय पौराणिक सिरियल आहे? डिश केलं की नष्ट व्हायला? काय लावलं हे? नाही म्हणजे तुम्हाला मी मगाशी ज्यांच्याबद्दल सांगितलं ना, गडगंच संपत्ती, ते हे बघा दत्तूजी. ते स्वतः इथे आलेत. हा गडगंज श्रीमंत आहे. गौरव, ते मिलेनियर आहेत. हा मिलेनियर आहे. अरे हा नुकताच रद्दीच्या पैशांवरून घरच्यांसोबत भांडून आला असं वाटतोय. नाही तू ह्याच्यासाठी मला सोडणार आहेस? तू सहा घरात घ्याला. माझ्या गौऱ्याबद्दल वने वने हे असं नाही करायचं. वने माफ करा. वने हे संस्कार आहेत का माझे? वने असं करणार आहेस का तू? नाही बाबा. वनिताच्या वतीनं मी माफी मागतो. पण तुम्ही जा प्लीज जा ना तुम्ही. हे बघ वने असं करायचं नाही. सॉरी बाबा. मी आहे ना इथे. आपण त्यांना सन्मानाने हकलवूया. ओ मला कळतं तुम्ही काय बोलताय. या वाक्याचा अर्थ कळतो. याला सन्मानाने हकलूया. हकलण्यामध्ये कुठ्याला सन्मान हो? बाबा तुम्ही माझी अवस्था समजू शकता. प्लीज तुमच्या मुलाला समजवा ना प्लीज. बाबा प्लीज बाबा. बेटा हां इथे ये. हो बाबा. नाही म्हणता तुम्हाला सूर चांगला गवसलाय. आता यावेळी तरी नेमकेपणानं समजवा. बेटा आयुष्य हे बोटीसारखं असतं रे. बाबा त्याच बोटीत बसून गटारात सोडून देईन तुम्हाला मी. मला समजवण्यापेक्षा त्यांना समजवा ना. आयुष्य बोटीसारखं असतं म्हटल्यापेक्षा. बेटा आता त्यांचं सगळं जुळून आलंय, तर त्यात आपण आडकाठी का आणायची? दत्तूजी आता आला आहात तर पटकन लगे हात वनिताला हार घालून घ्या. सॉरी एक मिनटं. मी वनिताची लग्न करायला नाही आलोय. म्हणजे म्हणजे मी तिला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आलोय. ऐका ना, शुभेच्छा द्यायला आलेत ना, तेवढी बासुंदी खाऊन जा. एक नंबर बासुंदी आहे. सीताफळाची बासुंदी आहे. तुम्ही बासुंदीच्या टोपाजवळ जाऊन बसता का दत्तूजी? म्हणजे तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करणार नाही आहात? अहो नाही, माझं लग्न सरंजामे इंडस्ट्रीच्या मालकाच्या मुलीसोबत ठरलेलं आहे. खूप मिलेनियर आहेत, खूप श्रीमंत आहेत. हे असे लांब केसवालेत ना, त्यांच्याकडे नोकर आहेत 15-20 असे. वनिता सॉरी, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. वने
मस्करी मस्करी गौरवजी आम्ही नाही का चेष्टा करत होतो वनिताचं लग्न तुमच्याशीच होणार आहे ते फक्त शुभेच्छा द्यायला आलेत. अरे सेक्सी नाग्या मला नाही करायचं तुझ्या मुलीसोबत लग्न, कळलं काय? प्लीज असं करू नका असं करू नका अगं मी लग्न करणार आहे, चाल. प्लीज तुम्ही तुमच्या मुलाला समजवा माझ्या वनिताचं तुमच्या मुलाशी लग्न होणं फार गरजेचं आहे प्लीज. बाबा मी आता पण नाही आणि बिन नाही. वा जा, माझा मुलगा लग्नाला तयार आहे. बरा अरे पण मी का लग्न करू हिच्यासोबत? बेटा, आयुष्य हे बोटीसारखं असतं. पुढं काय? काय नाही, बोट आपली सरळ सरळ जात असते. ती नाही म्हणत नाही. हो म्हणते. नाही, ती होई म्हणत नाही. मग सांगताय कशाला? असंच आपलं कसं एक वाक्य भारत असतं, वाक्य बोललो ना, काहीतरी सांगायचं असतं म्हणून मी बोललो आयुष्य हे बोटीसारखं असतं. खरंय खरंय वा वा भारदस्त बोललेत. झाल्यानंतर साखर पाणी पिऊन घ्या. नाही पण खरंच तयार आहेस लग्नाला? हो मी तयार आहे, पण पटकन करा, दुसरा फोन येईल, बाजूला बोलण्यापेक्षा लगेच सुरू नाही करा. अजिबात नाही गुरुजी गुरुजी चला तुम्ही करून घ्या. हा चला शुभ मुहूर्त गौरव आपण लग्न करूयाच. शेवटी गरीबालाच गरीबाची किंमत कळते ना. श्रीमंताला कुठे गरीबाशी लग्न करायचं असतं. श्रीमंत कधी गरीबाला मोठं होऊ देणारच नाही. लग्न करू. चला शुभ मुहूर्त. गुरुजी अहो, काय चाल वने मला माफ कर, माझी चूक झाली वने, प्लीज मला माफ कर. मी फक्त ह्या गरीब वनिताची लग्न करणार. प्लीज वने, मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं वने. त्यांचे डोळे उघडले. गौरवजी गौरवजी अगदी गौरवजी अगदी मनातलं खरं खरं सांगू का? जा ना इथून. निघून जा ना इथून. हा दत्तूजी या. खरे नाग्या, तुला आत्ताच रडायचं होतं? मगाशी काय बोलला? मी श्रीमंत मुलीसोबत लग्न केलंय. गौरवजी राग करू नका. एक बघा मिनिट. कसं कसं झालंय बघा. राग करून घेऊ काय नका झालं please. माझं? हा? काय झालं माझं? म्हणजे बघा परिस्थितीचं गांभीर्य ठेवा. तुम्ही 2 मिनिटं का बसा. काय रे? हे बघा मिस्टर बिन बाबा, तुम्ही मध्ये येऊ नका, बाजूला. काय? तुला श्रीमंत मुलीसोबत लग्न करायचं होतं, आता तुला गरीब मुलीसोबत लग्न करायचं म्हणून माझं लग्न मोडलं. ते अडवा. ए त्यांना अडवा. हास्य जत्रा मधला ज्युनियर NTR. ನಿನ್ನ ಬೆಲು ದಾರ್ಕ ನಿನ್ನ ಕುಕ್ಕ ಮಟ್ಟ ಕೊಟ್ಟದ इश्क करायला लागती हे तुम्ही फन्न दिरस ठल्ला. म्हणजे हा बाहेर भेटला ना, याला मी कुत्र्यासारखा मारला असं बोललो मी. बेटा, आहे काय आपल्याला? चला मग. माझी बासुंदी तुझी बासुंदी गेली बघ मेला. मोठं लग्न पण नाही करत लग्न. क्या बात है. गौरवचं हे अपमान सत्र आम्ही जाम एन्जॉय केलं. मज्जा आली. बघा हा सरसी काय म्हणतात. सई हॅवॉक परफॉर्मन्स होता. अतिशय इंटरेस्टिंग संकल्पना होती. विराज छान बाबा झालायस आणि छान दिसतोयस या गेटअपमध्ये. गौऱ्या, आधी मला असं वाटलं की गौऱ्याच्या हातनं आज गोड परफॉर्मन्स वगैरे घडतोय का काय, पण नंतर आलास तू तुझ्या ॲटिट्यूडवर आणि जो आम्हाला आवडतोस, जो असायलाच पाहिजे, त्यांनी मजा आली फार. पण तुझ्या आयुष्यात असं कधीच काही होणार नाही याची प्लीज खात्री बाळग गौऱ्या. आय एम शुअर तुला खात्री असेल. वने, खूप कमी काम होतं पण तुझ्या आवाजाने जिंकलंस तू आज. इतका सुंदर कॅरेक्टरला आवाज लावलास की एक वनिता आहे असं जाणवलंच नाही. एकतर खूप सुंदर दिसतेस आणि खूप छोटा रोल पण खूप इंटरेस्टिंग तू बनवलास म्हणून तो झाला मस्त. मजा आली. ओमकार मस्त, सुपर्ब. छोट्या छोट्या रिॲक्शन्स, छोट्या छोट्या काय म्हणूया जेस्चर्स, फारच मजा आली. आणि वानरसेना तुम्ही म्हणजे फारच भारी, फार मजा आली. फारच उत्तम संकल्पना होती. खूप ट्विस्ट्स असलेली संकल्पना होती आणि ती तुम्ही मस्त फुलवलीत. मस्त. बहारदार बहारदार. गौऱ्या, हा तुझा अशुभ विवाह फार
उत्तमरित्या संपन्न झाला. मजा आली खूप. बोटीवाले बाबा तुमची तुमच्या बोटीचा प्रवास सुरू आहे आता प्रवाहात हळूहळू हळूहळू. आणि जसजशी ती बोट पुढे जाईल तसतसं तुला त्याच्यातलं स्थैर्य येईल नक्कीच, अशी मला खात्री आहे. ओमकार, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुझ्या बाबतीत मला फक्त आता असं असं सांगायचं आहे की तसं तसं तुला कळलं असेलच. वा वनिता, फार गोड आवाज लावला होतास आणि फार मस्त कॅरेक्टर प्ले केलंस. ते खूप मजा आली. वा मजा आली मजा आली. थँक्यू फॉर दिस लवली परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, आपला व्यवसाय कसा वाढवावा याचं प्रात्यक्षिक आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्यासाठी तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. सरे काही चाललंय तुझं? गड्या घालते साईज, मोडते साईज, घालते साईज, काय टाइमपास चाललाय तुझा? फालतूगिरी चालले. हे बघ, काही काम नसेल ना तर गप हाताची घरी न तोंडावर बोट घालून इकडे बस. फालतू इकडे काम वाढवू नकोस. शेट्टीजी, कसं आहे ना, मला फुकटचा पगार घ्यायला लाज वाटते. त्याचं काय करू? म्हणून इथे येऊन काम केल्याचं समाधान मिळावं ना, म्हणून मी घड्या विस्कटते, घड्या घालते, घड्या विस्कटते, घड्या घालते. अगं माझ्या आईशी इकडे गिराक येतच नाही आहे ना, तर मी काय करू? माहित आहे मला, पण इकडं माल खपतच नाही हाय ना, तर मी काय करू? अरे या दुकानातला माल आज खपल, उद्या खपल, परवा खपल. रे माझा आजारी आजच खपला, पण ह्यो माल काय खपला नाही. असं वाटतं हे दुकान पेटून टाक. नाही 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 नाही, शेठजी, शेठजी, मी पाया पडते. हे दुकान नका पेटवू शेठजी. माझं पोट आहे ह्याच्यावर. माझ्या घरातले रस्त्यावर येतील, मी काय तोंड दाखवतात शेठजी? प्लीज, मी पाया पडते तुमच्या शेठजी. अरे हो, कौर करते साईज तू. अरे मी नुसतं बोललो असं करीन. आता म्हणजे करणार नाहीये. अरे कसं करीन? मग ठीक आहे. अरे नुसती मातीची काडी पेटवली तर मला भीती वाटते, माहितीये का? अरे देवाला सुद्धा मी डिजिटलची अगरबत्ती लावतो. मला माहित आहे. मग एकदा लाईट गेली होती म्हणून मी मेणबत्ती पेटवली, तर मेन माझ्या बोटावर पडलं, तर मी डायरेक्ट ऍडमिट झालो. माहिती मला सांग, मी पेटवेन काय? नाही नाही नाही. ही सगळी फालतूगिरी करण्यापेक्षा असं काहीतरी कर का गप्पा गप माल गेला पाहिजे. शेट्टजी, चायनीज मला म्हणायचं होतं की शेट्टजी, त्यासाठी आपल्याला एक स्ट्रॅटेजी आखावी लागेल. काय म्हणजे? तू स्ट्रेटेजी आख, पिताजी आख, माताजी आख, असं काही कर, पण माल गप्पा गप गेला पाहिजे. हाच विनोद एखाद्याच्या डोळ्यात गेला आणि त्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं तर काय करा? गॅप थोडंसं पडलंय ना, म्हटलं चाललं तर बघू. चलो, आयडिया, मला आयडिया सुचले. हा. माझ्याकडे एक आयडिया. आयडिया आहे? सांग, आपण सांग. एक काम करूया हा, शेठजी. सांग, सांग. तुम्ही ना एक आपल्याकडे कस्टमर आला हा. की तुम्ही खोटं कस्टमर बनून यायचं. मी नाही. खोटं कस्टमर बनून यायचं आणि मग तो कस्टमर जो कपडा मागल तुम्ही तोच कपडा मागायचा. अच्छा, तूच कपडा हा, आणि त्याच्यापेक्षा जास्त प्राइस सांगायची. मग त्यानं काय होईल? आणि त्यानं काय होईल, त्याला वाटेल आई शपथ काय भारी कपडा आहे ह्यो. हा. मग तुमच्यापेक्षा तो जास्त पैसे देईल आणि तो कपडा विकत घेईल. कशी वाटली? कशी वाटली माझी आयडिया? जाम भारी, जाम भारी. अगं माझे चिमणी, जाम भारी असतो. फक्त म्हणा शेठजी नको बोलू.
मग काय बोलू मालक बोल मालक. बरं मालक बरं मालक ठीक आहे मला ठीक आहे तर मी काय करतो मी आता मालक बनतो आपलं नाही नाही कस्टमर कस्टमर सप्टेंबरच्या नंतर कस्टमर या 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 नमस्कार क बाला कशी आहे नाही, मी म्हणजे मिनी मस्त बाला अयो आपल्यावालाच आहे मिनी जाम भारी एकदम मस्त मला तू कसा आहेस शी असलं योको ना मिनी मालक नाही. नाहीच आहे. मिनी मालक नाहीच आहे मिनी कस्टमर आहे हा मला सांगा मी तुम्हाला काय दाखवू वसारे लावणी दाखव येरी आहे काय असलं कपड्याच्या दुकानामध्ये कपडे दाखवणं लावणी दाखवणार काय येरी शान आहे जरा शान आहे शान आहे दाखव वसरे दाखव काय दाखवू तुला मना आहे ना मना शरूट दाखव शरूट शरूट दाखव शरूट शरूट असं काय आपल्याकडे नाही वसरे तुम्ही येराय करा मी चासले शरूट घालावचा शरूट अच्छा 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 तुम्ही शर्टले शरूट शरूट. म्हणताय बरोबर हे सुरमई मना आहे ना शरूट दाखव फुला फुलांचा फुला फुला मना पण फुला फुलांचा शरूट दाखवते हा फुला फुला उंच चासला हा फुला हे फुला सुरमई शरूट यो शर्ट कसा है हा आहे 300 रुपयाला चासलं 300 हो. मी 350 रुपयाला घेतो चासलं पण मना आवरलं तो मी घेतला तो नाही 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 सर कसं आहे माहितीये का त्यांनी जास्त किंमत सांगितलं तर नाईलाज असतो त्यांना द्यावा लागेल मला यो रूल बुक तुमचा हो चासलं मग मिनी 400 देतो बोल मिनी 500 देतो अरे पण नको ते 400 मना पाहिजे मिनी 700 देतो नाही नाही मना 700 ला पाहिजे फुलांच्या मने जाम आवरला अरे वासरे मिनी निवरलाय त्यो शरू पण मिनी आवरलाय मना आवरलाय ना तो चासला मग मना 800 ला दे बोल आता पॅक करते तुम्ही काही बोलू नका आता 8000 ला दे म्हणा देऊन टाक वासर अरे नाही वासर याला देऊन टाक मला नाही विकायचं त्यांना. दादूस तुला एवढा आवडला शरूट म्हणजे चासला यो 400 चा शरूट 8000 ला घेतो तू? नाही परवडणार ये त्यांना. बाला ऐक त्याला घेऊ देतो आणि मांजा बिरादरीचा ये दादूस तुम्ही काळजी करू नको मी काय करतो माहितीये का बाजूच्या दुकानमध्ये जाऊन ना 400 ला सेम शरूट मिळतो का बघतो नाही है ना मिळत, सर, ये आमच्याकडे. सुरमई आणि मी आता चाललो हा मना आहे ना राज्याला हलत नाचवायची नाही, नाही. तुम्ही शरूट मला पॅक त्यांना केला विकायचं आहे. आणि ऐका ना, येतो. सर, ऐका ना, मला त्यांना- डबल सर, बोलत होतो म्हणून ए हल्दी नाचूया अरे अरे तू गेला आता काय हा घ्या शरूट द्या आता 8000 रुपये फालतूगिरी करू नका मी मालक आहे मी काय येऊ विकत घेऊ आता कोण आहे तुम्ही आता कस्टमर हा कस्टमर आहे ना मग शान्या कस्टमर सारखं कुठे गेला शर्ट हा घ्या 8000चा शरूट आणि माझे मला 8000 रुपये द्या तुमच्यासाठी 800चा गिराईक सोडला की नाही मी सोडला की इकडे या तुमच्यासाठी 800चा गिराईक सोडला की नाही मी सोडला की हो की नाही डबल बोलायचं होतं पण आपल्या मी बोल मग आता हे शरूट घ्यायचा आणि मला माझे 8000 रुपये द्या आता कस्टमर आहे म्हणून तुला देतो हं. मालक असतं तर मी तुला दाखवलं असतं द्या द्या चला चला म्हणजे 8000 मला परत दे 8000 रुपये हा मी आता ते शर्ट घेतले ना तुझं हे घ्या 200 रुपये अरे हा नाही तर 7000 तू 800 कुठे आहे मला एक सांगा काय या फालतू 200 रुपयाचा शरूटचे हा. कोणी 8000 रुपये दे तुम्ही असता तर दिले असते नाही मग मला माहिती आहे, अनुभव आहे ना माझा तुम्ही एवढे मुरलेले आहे तुम्ही पैसे
पैसे कमी केली असते पण दिले नसते होय की हा, हा, नाही या शर्टची खरेदी किंमत किती आहे शेठजी? 125 रुपये. हा म्हणून मी तुम्हाला 200 रुपये दिलेत. आपलं 75 रुपयाचं प्रॉफिट झालाय. बापरे खूप प्रॉफिट झालं नाही आज? सॉलिड प्रॉफिट झाले. हो ना. म्हणजे कस्टमर म्हणून लॉस जरी गेलो तरी मालक म्हणून कवर प्रॉफिट मध्ये गेलो. खूप जास्त. पण मी काय म्हणतो आता जरा ना आपल्याला बदलायला पाहिजे. काय? मी चेंज करतोय कारण ना लयच फालतूगिरी चालली, लयच गंडलोय असं मला वाटतंय. तू एक काम कर, तू इकडे कोपऱ्यात बस. तो कस्टमर आयला की मी करतो ज्या मना काही करायचंय ते. काय करतो आणि मिनी काय करू? तू कोपऱ्यात बस फक्त. तू इकडं बघत राहा मी काय करतो ते. आता तू काहीच बोलायचं नाही. मिनी उभं राहते. तू तिकडे कोपऱ्यात उभं राहा. मी आता करते आतला. ए सुनो ए भाऊ मशाय हा हा म्हणजे पदारूम पदारूम पदारूम. उडी बाबा हा बटे वेलकम. ए दादा हा आम्ही खुशी नशीब करचे खुशी. म्हणजे दादा आम्ही फिलिंग हॅपी फिलिंग. एकूण एकच काहीच कळलं नाही मला. ते म्हणतात ते खुश आहेत. तुमचं पदराम ऐकून ते खुश झाले. खुश झाले. मी खुशी हवे. हा खुशी झाले. मी पण बागू चुक फसो अभि कुछ दादा दादा आम्हाला कपडो मागती कपडो. अरे कपडो तुम्हाला मी देतो ना रे. अरे गिराईक म्हणजे आमच्या देवासारखा आहे. आम्ही गिराईकाला देव मानतो. उडी बाबा আমাকে দেব বলবে? আমাকে দেব বলবে? আমি দেব দেব হবে? আমি অগর দেব হবে আমি पण আপনাকে কিছু দিতে হবে. काय काय देव? আমি দেব হবে আমি पण আপনাকে কিছু দিতে হবে. अरे पण काय? ते म्हणतात की तुम्ही शर्ट दिलात ना त्यांना मग ते पण काहीतरी देणार आहेत तुम्हाला. अरे द्या द्या तुम्ही द्या काय द्यायचं तर द्या দাদা আমি আপনাকে আশীর্বাদ দিতে হবে. আশীর্বাদ আশীর্বাদ দাদা আশীর্বাদ. তোমাকে আশীর্বাদ आणि তোমাকে ভালোবাসি. উরি বাবা সরাজ বাবা. हा गेला आशीर्वाद देऊन गेला. हा तुमचा धंदा आहे शेट्टीजी. हा तुमचा धंदा आहे. मी तुम्हाला बरोबर बोलते. निदान मी आहे ना त्या पैसे पण इकडे ठेवलेले आहेत आणि ते शर्ट दिला आहेत ना ते पण इकडेच ठेवलेले आहेत. तुम्ही शर्ट पण दिला आणि त्या बदल्यात काय घेतलात? आशीर्वाद. काहीतरी बॉद घ्या त्यातून. मंडळी आता हास्य जत्रेतले हास्यवीर तुमच्या समोर घेऊन येत आहेत जबरदस्त हास्य धमाका. तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. अरे प्रसादा सई काय कसं काय बरं आहे ना? काय प्रसादा फिल्म चालल्यात सिरियल चालल्यात नाटक चाललंय. हा खोऱ्याने पैसा ओढतोयस नाही पण काय बाबा इन्व्हेस्टमेंटचा काय प्लॅन केलायस की नाही? काय आपल्या कलाकारांचं वेगळं असतं बाबा. आता कमवतो म्हातारपणी कोण विचारत नाही. म्हणून भविष्याचा प्लॅनिंग आत्ताच करावं लागेल. कसं आहे की आत्ता जर काही प्लॅनिंग केलं तर ते आपल्या म्हातारपणात उपयोगी येतील ना. सई सध्या मार्केट डाऊन आहे. हीच वेळ आहे योग्य गुंतवणुकीसाठी. मी आत्ता माझी नोकरी सोडून हा नवीन पोर्टफोलिओ चालू केलाय लोकांना गाईड करायचा. कधी येऊ शकतेस माझ्याकडे तू सल्ले घ्यायला. शेवंते बोल ग. अगं नाही ए बाया हे बघ तुला आधी सांगते मला काही इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करायची सवय नाही. हा बरं ते 5व्या मजल्यावरच्या प्राजक्ता माळीचं कळलं का तुला? हा बाया काय सांगू तुला. अगं मी तर असं ऐकलंय का वादादा म्हणायचे पैसे घेती. अगं खरं सांगते या कानाने ऐकलंय तर. मग मी आता ऐकलंय गेल्या महिन्यात भांडत होती. म्हणली पायवर घ्या म्हणली 3 महिन्याचे पैसे द्या तरच शूटिंगला येईन. हा 1 करोड रुपये पगार आहे या बाईचा 24 रुपयासाठी भांडतील. मला सांगते शेवंता अगं हिची आहे ना भात खायचे दात वेगळे आहेत आणि फरसाण खायचे दात वेगळे आहेत.
तुला काय आज ओळखते का मी चांगली ओळखते नाही राहिला मग. आणि ती तिसऱ्या मजल्यावरची निया ठाकूर बया तिची तर वेगळीच तर आहे. तुला अगं सांगतो, ती प्रसादा, तुला ना सगळं नाहीच कटून सांगावं ह्या लागतं. माणसांबद्दल काहीतरी अगं ती नाही करायची का, इच्छा आहे. तिचं गाणं म्हणजे ऐकून- आपल्यासारखं जीवन यांचं सुद्धा कलाकारांसारखंच म्हणजे काय PF नाही काय नाही भविष्याचा विचार नाही. माझं टार्गेट आहे ह्या लोकांसाठी काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे. अगं ए ये इकडे ये. हं? इकडे जरा गप्पा मारायच्या आहेत. ये इकडे. गप्पा मारायच्या बाया काम सोडून तुमच्याशी गप्पा अगं मारत ये बसू ग महत्वाचं आहे तुझ्यासाठी महत्वाचं आहे. ये मला सांग गुंतवणुकीबद्दल काय विचार केलाय? बाया गुतायचं वय का माझं पोरबाळ आहे माया पदरात बाया साहेब तुम्ही काय गप्पा हाणता मायासमोर नाही तसं अगं मनाच्या गुंतवणुकीबद्दल नाही. बाया मग काय ह्याच्या गुंतवणुकीबद्दल बोलिता हे बघ मी तुला समजवतो कसं आहे, मी आत्ता हे केलंय मी नोकरी सोडली आहे. हे बघा महिन्याचा पगार हातात टाकवायचा माया महिन्याच्या अखेरी सांगून ठेवते नाही, तू दे ना. नाही तर तुमचा लॅपटॉप घेऊन जाईन मी नाही तर मग अख्खा अगं, सोबत हे थांब हे. मी ऐकायची नाही मला माझं महिन्याचं अगं, काम हो, पडलंय घरात. थांब. पोरं-बाळं आहेत माझ्या पदरात, त्यांच्या फिया भरायच्या. अगं ऐक मी एवढा चिंदी वाटलो 700 रुपये पगार नाही देऊ बाया शकत. भरोसा काय तुमचा मला सांगता जॉब सोडला म्हणून अगं माझं ऐकून तर घे. मी गुंतवणुकीबद्दल म्हणजे इन्व्हेस्टमेंट मध्ये काय इंटरेस्ट आहे त्याबद्दल हे बघा विचारतोय. नाही ऐका माझं ते तुमचं काय ते ईस्ट वेस्ट आहे त्यात मला इंटरेस्ट नाही माझं आपलं एक घर आहे 4 भिंत आहे एक छप्पर आहे त्याचं मला आपलं कौतुक वाटत कळलं तुमच्यासारखे आहेत ना रईशी शौक नाहीत मला साहेब ईस्ट वेस्ट बद्दल मला सांगत उगा वाय टायमाची कामं खोटी कर. तेच म्हणते नाही, कामच तेच कर, कामं कर. बाकी उगा नाही ऐका, समजेल, काय पाहण्यात होणार बसलं नाही. त्याला काय अर्थ नाही उगाचच ऍक्च्युली काम. ना मी हे सल्ले द्यायचे ना पैसे घेतो मी ना तुला फुकट सांगतोय मला नकोच आहे पण नाही तुमचे तुला सल्ले. आधीच पूस तेच योग्य आहे. काय होणार नाही. उगा टायमाची खोटी करायचा 4 बिडलगाची कामं करायची मला हे बघ तुमच्याबरोबर गप्पा मारत, स्वतः जॉब सोडल्यानं माहिती ऐक ते ठेव बाजूला. हे बघ मी तुला समजवतो काय ते ऐक माझं इकडे बघ मला सांग साधारणतः महिन्याला किती कमवतेस? लय चौकशा आहेत तुम्हाला बरं का मायाबद्दल तरी सांगते बघा तुम्हाला सांगते 3 नंबर 4 नंबर 5 हा एक 6,000 कमी होते एवढ्या घराची कामं करते लादी पोछाचे 6,000 मिळतात आणि बघा बाळ चोळायला जाते बाळ चोळायला जाते म्हणजे आंघोळ्या घालायला जाते बाळांना आपण ते मालिश करायला हा, जाते. तेच ते चोळून चाळून आंघोळ घालायची त्यांना त्याचे मिळतात मला 1 महिन्याचे काहीतरी 1200 मुद्दा हा रुपये. नाही आहे माझा प्रश्न वेगळा होता. प्रश्न हा आहे की तू महिन्याला साधारणतः किती कमवतेस आणि त्यातले मला किती देऊ शकशील? अंगाशी हा. आले का तुम्ही बरोबर फिरून फारून मुद्द्यावर तर तुम्हाला मायाकडनं पैसे पाहिजेत मुद्द्याचं बोला पड्डीशी मला काम नाही आहे मी 4 तुला घरची तेच समजवतोय की आता तुझ्याकडनं मी 1,000 रुपये घेणार शेअर मार्केटमध्ये टाकणार त्याचे 1,200 होतील 1,500 होतील 1,800 होतील तुझ्या 1,000 रुपयाने मी नाही करोडपती होणार पैसे तुझेच वाढत जाणार म्हणजे मग तू आत्ता 1,000 रुपये दर महिन्याला गुंतवलेस ना वयाच्या 80व्या वर्षी तुला 60 लाख रुपये मिळतील. बाई 80 वर्षापर्यंत कोण जगणार आहे बाई लय तर 30-40 वर्ष जगीन मी हे तू नको ठरवूस की तू कधी मरणार आहेस ते. मग तुम्ही काय ठरवता मी 80 वर्षापर्यंत जगणार आहे आणि 80 वर्षानंतर मिळणाऱ्या पैशांचा मला काय उपयोग आहे वा काही सांगितलं मला एवढं पैसे मिळणार आणि तेवढं पैसे मिळणार आहे आता कसं सांगू हे बघ कसं असतं हा आपण बँकेत FD करतो मी नाही केली मी कधी केली आहे माझ्या आईवडिलांनी केली आहे सगळ्यांनी केली आहे. बरं मग त्याचं काय त्यावेळी आपण पट्टीशी बोला, हा, मग मला ते- काम आहे तेच 4 घरची. सांगतोय की त्यावेळी कसं आहे, आपण थोडे पैसे बाजूला ठेवतो ना तसे तुझ्या पगारातले काही पैसे तू बाजूला ठेवायचे. बाजूला ठेवायचे हा म्हणजे त्या शेजारच्या रशिका वेंगुर्लेकरकडे ठेवायचे का हा? ती रशी 300 रुपयाची भिशी लावली अजून देती मला हा परवा माही दयाची वाटी घेऊन गेली अजून दयाची वाटी मला परत करती आणि त्या बायाकडे त्या भवानीकडे पैसे ठेवायचे का मी हा? अगं बाजूला ठेवायचं म्हणजे टिंग टॉंग हे घ्या पैसे असे बाजूला नाही ठेवायचे. मग तू आता भिशीबद्दल काय बोललीस भिशी करतेस म्हणजे काय तू इन्व्हेस्टमेंट करतेस त्याच इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोय मी. हे आमच्या बायकांचं यागळं असते ते जाऊ तुम्ही नका डोक्याला घेऊ अगं ती इन्व्हेस्टमेंट करूया म्हणजे आपण ती इन्व्हेस्टमेंट हे करूया डायव्हर्सिफाय इन्व्हेस्टमेंट करूया. सी मी सध्या ना मार्केट डाऊन आहे टुडे मार्केट इज गोइंग डाऊन. Each investor must invest in this period. This is a golden chance. This is a golden opportunity. You understand? तसं असेल तर तसं करून टाका काय कळलं तुला? कायच काय नाही कळलं? कायच नाही नाही, ते process- ऐक हे बघ आत्ता जर थोडे थोडे पैसे करून साठवलेस ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेस तर त्याचा तुला पुढे उपयोग होऊ शकतो. लोक कशावर पैसे कमवतात गुप्ता समोरचे नुसता शेअर मार्केटवर कमवतोय तो
आमिर हडकर हल्ली येत पण नाही शूटिंगला, घरी जाऊन तेच चालू असतं, येत पण नाही तो. साधं उदाहरण, एकदम साधं उदाहरण. हे बघ माझी तळमळ समजून घे, एकदम साधं उदाहरण. MHJ कंपनी, लोकांनी अरे काय आहे बाबा, चल काहीतरी आली MHJ कंपनी असं वाटलं लोकांना. 90 पैशांना शेअर होते, आता कुठे पोचलाय? हजारोंवर पोचला शेअर MHJचा. कळतंय तुला मी काय समजवतोय? दम काढा. हा बसा इथं. हा बसा. हा. कितीची नड आहे तुम्हाला? 50 रुपये देते, ऐका माझं. 50 रुपये घ्या आणि गप बसा. आठवड्याभराने परत द्यायला लागतील. काय माझा हातावर पोट आहे? हा, लाज वाटते का गिडीस आहे का तू? अहो, कामवालीकडे पैसे. ए, गिडीस तू रे? अहो, त्यात काय एवढं? तुझे 50 रुपये घेऊन मी काय करू? अहो, लाज तुला काय नका. वाटतं म्हणजे 50 रुपयांसाठी मी समजवतोय तुला? अहो, मी एवढं एवढं जीव- कळकळीने सांगतो, 50 रुपयांसाठी सांगतोय. Yes. तुझं भलं व्हावं, तुझं काहीतरी घडावं म्हणून. आता कसं, हे बघ ऐक, मी तुला हे बघ समजवतो. हे बघ इकडे ये. हे नाही, हे पण नाही तुला सांगू शकत. हे बघ ऐक, हे बघ तू काय लवकर, कर. पटपट. हे बघ त्यातले 2000 रुपये डिबेंचर, इक्विटी आणि म्युच्युअल मध्ये गुंतव, एवढंच अहो, मला म्हणणं आहे. काय करायची तुमची ती डांबर टिटवी आणि मच्छी? किटली डांबर टिटवी. मला 8,000 रुपये महिन्याला मिळतात. त्यातले जर मी 2,000 रुपये बाजूला काढून ठेवले तर 6,000 रुपयात मी काय काय करायचं महिन्याला? तुम्ही सांगा बरं. हे बघ किती खर्च पाणी आहे, महागाई झाली केवढी. मला सांग, तुझ्या बँकेत किती पैसे आहेत? कुठली बँक कसली? माया काही खातं बितं नाही. अगं मग रोज बोलायचीच ना मला, बँकेत जायला उशीर होतोय, बँकेत जायला उशीर होतोय. अहो, तिथे लादी पोचायची कामं करायला जाते म्या. अगं म्हणजे तू जिथे लादी पोछा करायला जातेस तिथे कसला व्यवहार चालतो? इतकी लोक येतात, काय करतात हे कधीच विचारावंसं वाटलं नाही? बाय, मी कोणाच्या मध्ये पडत नाही. माझं काम भलं, मी भले. माझा झाडू भला, माझा लादी, माझा पोचा, माझी या बादली. मूर्खा, साधं बँकेत अकाउंट नाहीये तुझं? अहो, नाही खाता. बँकेत अकाउंट अहो, नाहीये? नाही त्यात काय एवढं नाही. हे बघ मला सांग, तुझा मेडिक्लेम तरी आहे? त्या काय असते? वाटलंच मला. बस हे बघ महत्वाचं आहे, मी समजवतो. मेडिक्लेम आजच्या काळात खूप गरजेचं आहे. बर. सध्याचं वातावरण काय आहे, सगळीकडे कोरोना आहे, नको नको ते आजार होतात, कमी वयात आजार होतात. तुझ्या घरी आता सासू आहे, तुझी ननंद आहे, म्हातारपण आहे, नाही का? तर अशा वेळी काय होतं, आपण आजारी पडलो की बाबा आपण जातो हॉस्पिटलमध्ये. आता जे हॉस्पिटल माहिती आहेत तुला, किती लाखो रुपये बिल बनवतात. तू भरू शकणार आहेस का? उद्या काय आजारी पडली, झालं 2 लाख रुपये बिल आलं, भरू शकणार आहेस का? नाही ना. अशा वेळी आपण आपली तयारी ठेवली पाहिजे आणि त्यासाठीच असतं मेडिक्लेम. काय असतं की तुला एक छोटी एक अमाऊंट असते, किंवा दर महिन्याला एवढे काढले, एक वर्षाची एक अमाऊंट असते, ती त्या मेडिक्लेमसाठी तू भरलीस ना, तुझी अख्खी फॅमिली त्यात कवर होते. म्हणजे उद्या काय झालं, कोण ॲडमिट झालं, काही झालं, लागलं, खुपलं, सगळा खर्च हॉस्पिटलचा इन्शुरन्स कंपनी देते. बाया, म्हणजे काय झालं तरी? काही झालं तरी इन्शुरन्स देते. बाया, म्हणजे मला उद्या टेंगूळ आलं तरी कंपनी करेन का? बघ, काय होणार ना तुला? निघ इकडून. ते भांडी घास लादी पण निघ. टेंगूळ आल्यावर कंपनी इन्शुरन्स तुला पैसे देणार आहे. असं असतं तर समीर चौगले करोडपती झाला असता. बाया, ते टेंगूळ आहे का? मला वाटलं कपाळ आहे. वा वा वा, क्या बात है! एक नंबर परफॉर्मन्स, मस्त. जाणून घेऊया हास्य रसिकांची प्रतिक्रिया. प्रसाद दा. मला आज असं इंडिव्हिज्युअली कोणालाही कॉम्प्लिमेंट देण्यापेक्षा किंवा वैयक्तिक कोणाबद्दल बोलण्यापेक्षा मला एका महिलेचा मेसेज आला आहे आणि तो वाचून दाखवणं मला फार गरजेचं वाटतं. त्यांनी असं लिहिलं आहे की हॉस्पिटल सोनी लिव्हमधील MHJ डिपार्टमेंटमधील डॉक्टर समीर चौगुले, डॉक्टर विशाखा सुभेदार, डॉक्टर प्रसाद खांडेकर आणि आपल्या सगळ्यांची, तुमच्या सगळ्यांचीच नावं आहेत, डॉक्टर सई तामणकर, डॉक्टर प्रसाद ओक, ट्रीटमेंटमधले सक्रिय सहाय्यक वाद्यमेळ बंधू म्हणजे आमिर बिमीर, तुम्ही सगळे, आणि डीन सचिन मोटे, सचिन गोस्वामी, या सगळ्यांना कॅन्सरची सर्जरी व्यवस्थित पार पडलेल्या वैशाली यांच्याकडून सादर नमस्कार. आपण ॲक्टर आहातच पण तज्ज्ञ डॉक्टरही आहात हे मी जाहीर कृतज्ञतेने सांगते. काही दिवसात माझी किमोथेरपी सुरू होईल. इथल्या व्यावसायिक तज्ज्ञ डॉक्टरांनी मला सतत मन आनंदी ठेवायचा सल्ला दिला आणि त्यामुळे महाराष्ट्राची हास्यजत्राशिवाय पर्यायच नाही उरला. अशा पद्धतीचा त्यांचा मेसेज आला आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला महत्त्वाचं वाटलं. कृपया सगळ्या डॉक्टर्सपर्यंत ही पावती पोचवावी. मी लवकरच ठणठणीत होऊन तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे. तुम्हाला सगळ्यांनाही उत्तम आयुरारोग्य आणि स्वास्थ्य लाभो अशी त्यांनी प्रार्थना केलेली आहे. अंगावर काटा आला.
तर तुम्ही सगळे फार मोठं पुण्याचं काम करतायत. तो अशा सगळ्या लोकांतर्फे मी पण तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तर पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत चेतना भट, पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत पृथ्वीक, आणि दोघांनाही पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे मिळत आहे गिफ्ट वाउचर. दोघांचे अभिनंदन. तर मंडळी, हास्याच्या वारीत दंग होण्यासाठी आता आपली भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात. परंतु तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.